नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या विद्यार्थ्यांचा एल्गार सुरू आहे. ग्रामीण भागातून गरिबीतून वर आलेले विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत, सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतायत. सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे आणि त्यांच्या काही प्रमुख मागण्यांसाठी ते सरकारवरती आणि यंत्रणेवरती रोष व्यक्त करतायत. पण नेमका कशासाठी हे एमपीएससीचे विद्यार्थी आता आंदोलनाला बसलेले आहेत, नेमक्या काय आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या, जाणून घेऊया आजच्या युट्यूब व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. एल्गार मोर्चा विद्यार्थ्यांचा सुरू आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून हे विद्यार्थी इतर अनेक नेत्यांच्या आणि प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतायत. पण एक ग्रामीण भागातून हे जे विद्यार्थी आलेले आहेत, आई वडिलांच्या कष्टाच्या पैशातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं असतं. पुणे, छत्रपती संभाजीनगर सारख्या मुख्य शहरांमध्ये ते राहत असतात आणि त्या ठिकाणी राहून तिकडे आपल्या उच्च शिक्षणाचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबत आपली एमपीएससी युपीएससीच्या परीक्षांचं स्वप्न बघतात. खास करून ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी एमपीएससीचं स्वप्न फार पाहत असतात, पोलीस भरतीचं स्वप्न पाहत असतात. आणि या विद्यार्थ्यांसमोर आता एक नवीनच आव्हान उभं झालेलं आहे, ते म्हणजे एमपीएससीच्या आयोगाने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेली सर्व परीक्षा पद्धतीमध्ये लागू होणारी सीबीटी सिस्टीम, कम्प्युटर बेस्ड एक्झाम. म्हणजेच आता ऑफलाईनच्या ऐवजी सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार. खास करून या प्रिलिम्स एक्झाम ज्या असतील त्या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आणि विद्यार्थ्यांच्या या ऑनलाईन पद्धतीवरतीच आक्षेप आहे. पण परीक्षा देण्याशी विद्यार्थ्यांना संबंध आहे, मग ते ऑफलाईन हो किंवा ऑनलाईन हो, पण नेमका विद्यार्थ्यांचा आक्षेप का आहे या परीक्षेच्या ऑनलाईन प्रणालीला ते समजून घ्यायला हवं. कारण काही वर्षांपूर्वी ऑनलाईनची पद्धती जेव्हा परीक्षा पद्धत झालेली होती, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जेव्हा झालेली होती, ती तलाठीमध्ये झालेली होती. तलाठीमध्ये सुद्धा मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम घेण्यात आल्या. आणि जेव्हा कधी मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम होते, म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल, लक्षात असेल, तर तलाठीमध्ये मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम झाल्यानंतर त्यात नॉर्मलायझेशनचा मुद्दा आला होता. कारण जर कधी मल्टिपल शिफ्ट मध्ये एक्झाम होते तेव्हा नॉर्मलायझेशन समोर आणावं लागतं. ऑफलाईन पद्धतीमध्ये जेव्हा एक्झाम होते तेव्हा एकाच दिवशी एकच प्रिंटेड पेपर सर्व परीक्षा केंद्रांवरती पुरवला जातो आणि तोच पेपर सर्वजण देतात. त्यामुळे तिथे काही इतर प्रकारचे घोटाळा होण्याचा संबंध नसतो. म्हणजे कोणत्याही प्रकारे एकाभोवती दुजाभा होईल अशा प्रकारचा संबंध नसतो. तर त्या ठिकाणी सर्वांना समान पेपर आलेला असतो. पण जेव्हा ऑनलाईन पद्धतीमध्ये सर्वांना वेगवेगळे क्वेश्चन पेपर जनरेट करावे लागतात, का? कारण ही मल्टिपल शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या दिवशी एक्झाम होणार आहे. तर त्या ठिकाणी एखादा पेपर सोपा, एखादा पेपर कठीण निर्माण होऊ शकतो आणि त्याची रेंज वर खाली होऊ शकते. आणि म्हणून नॉर्मलायझेशनच्या पद्धतीचा तिकडे शिरकाव होतो. आता नॉर्मलायझेशन मध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे मार्क कमी जास्त फार मोठ्या पट्टीवर सुद्धा होतात. हे तलाठीच्या परीक्षेने काही वर्षांपूर्वी दाखवून दिलेलं होतं कसं? जर समजा काही ठराविक मोजके विद्यार्थी जे हुशार आहेत, ते कमी हुशार असणारे विद्यार्थ्यांच्या शिफ्टमध्ये योगायोगाने आले, त्या कमी हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना जर खूप कमी मार्क असतील तर त्या नॉर्मलायझेशनमुळे त्यांच्या रेंजचा अंदाज घेऊन इतर सर्व विद्यार्थ्यांचे मार्क वाढवले जातात. तेव्हा हे हुशार असणारे विद्यार्थ्यांचे मार्क कुठच्या कुठे नेऊन पोहोचले जातात. म्हणजे तलाठी परीक्षेमध्ये 200 पैकी काही विद्यार्थ्यांना 210, 212, 214 पर्यंत मार्क असल्याच्या तेव्हा आपण अनेक घटना आणि अनेक गोष्टी सोशल मीडियावरती आणि इतर ठिकाणी फिरत होत्या. आणि याच पद्धतीवरती, या नॉर्मलायझेशनच्या पद्धतीवरती एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आक्षेप आहे की नॉर्मलायझेशनच्या पद्धतीमुळे खूप मोठा घोळ होत असतो. त्याच्यानंतर दुसरा आक्षेप जो विद्यार्थी निर्माण करतायत तो म्हणजे महाराष्ट्रभरात, आता शहरी भागात तरी चला, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये हायटेक कम्प्युटर लॅब्स आहेत, तिकडे एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकतात. पण ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातला जो तरुण सामान्य परीक्षा केंद्रांवरती परीक्षा द्यायला जात असतो, त्या ठिकाणी हायटेक कम्प्युटर लॅब्स उपलब्ध नाही. तिकडे पायाभूत सुविधा खरंच उपलब्ध आहेत का? तिकडे जर इतर कोणत्या प्रणालीमध्ये गडबड झाली किंवा अगदी कोणत्याही प्रकारची हॅकिंग झाली किंवा कोणतीही हायटेक सिस्टीम जर फेल झाली तर तिकडे नेमकं सोल्युशन काय? मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी का खेळ केला जातो एमपीएससी कडनं? जर युपीएससी सारखी संस्था युपीएससीची एक्झाम, देशातली सगळ्यात मोठी एक्झाम, जर का ऑफलाईन पद्धतीने घेते, पेपर पेनच्या माध्यमातून ओएमआर शीट वरती घेते, तर एमपीएससीचाच ऑनलाईन साठी अट्टहास का? हा मुळात या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, ज्याची उत्तरं मात्र यंत्रणेकडनं खास करून दिली जात नाहीयेत. समाधानकारक उत्तरं ते मिळत नाहीयेत. आणि त्याच्यानंतर जो अगदी शेवटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो उरतोय तो म्हणजे विद्यार्थ्यांचा ऑनलाईन यंत्रणेवरचा उडालेला विश्वास. कारण अगदी काही आठवड्यांपूर्वी, महिन्यांपूर्वी टीईटी पेपरचा गोंधळ जो झाला, त्या टीईटी पेपरचा घोटाळा, त्यानंतर तलाठी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाले,
अनेकांचं असं म्हणणं होतं की टीसीएसच्या विद्यार्थ्यांना टीसीएसच्या कर्मचाऱ्यांकडनं काही ठिकाणी मदत केली गेली असे आक्षेप नोंदवले गेले. मग हे जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांनी एक्झाम देतानाच्या सेंटरवरचे त्यांच्या परीक्षा देत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज का आयोगाने प्रकाशित केले नाहीत, का प्रसारित केले नाहीत, का जाहीर केले नाहीत, हा सुद्धा आक्षेप विद्यार्थ्यांचा अजून सुद्धा आहे. आणि तो सतत त्या 2022-23 नंतर तो कायम राहिला 23 वर्षानंतर जेव्हा तलाठी भरतीचा पेपर झालेला होता. आणि जर तांत्रिक घोटाळा किंवा हॅकिंग जर झालं तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, हा या विद्यार्थ्यांचा प्रमुख आक्षेप आहे. की विद्यार्थी रस्त्यावरती उतरून ठणकावून सांगतात की आम्हाला तुमची ऑनलाईन हायटेक सिस्टीम नको, आम्हाला आमची जी जुनी पद्धत होती पेपर पेनवाली OMR शीटवाली ती आम्हाला परत द्या, आम्हाला कोणताच हा नवीन घोळ नकोय. UPSC सारखी संस्था जर का ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देते तर MPSC ची ऑनलाईन साठी अट्टाहास का, हाच अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे. खास करून विद्यार्थ्यांची एक प्रमुख मागणी अजून एक पुढे चालून ही सुद्धा येते की पेपर फुटी करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेतात, यंत्रणा ताब्यात घेते, पण ज्यांच्यासाठी पेपर फुटी केली जाते त्या घोटाळेबाजांना किंवा त्या लोकांना सुद्धा का पकडलं जात नाही, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कायदे लावून अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती शासन का केलं जात नाही, जेणेकरून पेपर फुटीचे प्रकारच आवळले जातील आणि ते संपूर्णपणे नष्ट होतील, ही विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत ठोस कायदा या पेपर फुटी विरोधात किंवा या अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात येत नाही तोपर्यंत ऑनलाईनची प्रणाली आणू नये, हीच विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शासनासमोर अतिशय स्पष्ट मागण्या ठेवलेल्या आहेत. खास करून सगळ्यात पहिली मागणी म्हणजे MPSC ची ऑनलाईन परीक्षा पद्धती जी प्रिलिमसाठी आणण्यात येणार आहे ती तात्काळ रद्द करून ऑफलाईनच घेण्यात यावी. दुसरी मागणी, गेल्या काही वर्षात सरकारी जाहिराती ज्या विलंबाने येत आहेत त्यामुळे अनेकांचं वय त्या रेंजच्या बाहेर निघून गेलंय, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेची जाहिरात येण्यास झालेल्या उशिरामुळे ज्यांचं वय निघून गेलंय अशा लोकांना वयात सवलत द्यावी, सूट द्यावी एज लिमिट मध्ये, ही मागणी आहे. आणि त्यानंतर तिसरी मागणी विद्यार्थ्यांना अजून जी होते ती गरीब घरचे हे अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी, ती काय वेगवेगळ्या एक्झाम त्यांना द्यावे लागतात. MPSC च्याच एक्झाम असतात, महाराष्ट्रातल्याच एक्झाम असतात, व प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळं शुल्क आकारलं जातं आणि ह्याचा खूप मोठा फटका या विद्यार्थ्यांना पडत असतो. प्रत्येक परीक्षेसाठी वेगवेगळे 500, 350, 1000 रुपये देत राहावे लागतात. त्यापेक्षा वन टाइम फी एखाद्या वर्षाची किंवा नेहमीची कायमची MPSC आयोगाने घेऊन ठेवावी आणि प्रत्येक वेळी वारंवार जी काही फी पे करावी लागते त्याचा जो काय मनस्ताप होतो विद्यार्थ्यांना तो कुठेतरी कमी व्हावा, ही विद्यार्थ्यांची मागणी याच्यामध्ये प्रमुख दिसून येते विद्यार्थ्यांची या संदर्भात. आणि या प्रमुख 3 मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी MPSC ला आयोगाला 12 जुलै 2026 पर्यंतचा म्हणजे आता 1 आठवड्याचा अल्टिमेटम दिलाय. आणि त्यात त्यांनी सांगितलं की हे आंदोलन जर 12 जुलैपर्यंत यांच्यावरती सकारात्मक विचार झाला नाही तर 12 जुलै 2026 नंतर हे आंदोलन राज्यव्यापी होईल आणि राज्यामध्ये त्याचा प्रसार झालेला आणि त्याचा लोन पसरलेलं दिसून हे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. खास करून या जाता शेवटी या लाडक्या विद्यार्थ्यांना आणि या आक्रमकपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की तुमचा अभ्यास या आंदोलनामुळे आणि या सर्व गोष्टींमुळे राहायला नको. कारण आंदोलन ज्या गोष्टीसाठी करताय त्याच्यामुळे परीक्षेमध्ये बदल झाला तरी परीक्षा तुम्हाला पुन्हा द्यायचीच आहे, मग ती ऑनलाईन असो व ऑफलाईन असो त्या परीक्षा तुम्हाला द्यायच्याच आहेत. त्यामुळे त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. कारण शेवटी नंतर आंदोलन यशस्वी ठरो किंवा अयशस्वी ठरो, प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा नंतर द्यायचीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दुर्लक्ष होऊ देऊ नका. आपला वेळ आंदोलनाला द्या, पण तेवढाच जेवढा शक्य असेल तेवढा वेळ या आंदोलनाच्या नंतर आपल्या अभ्यासासाठी द्या, तिकडे दुर्लक्ष व्हायला नको. आणि बाकी या आंदोलनाच्या दरम्यान तुमच्याकडनं कोणतेही गैरप्रकार घडायला नको, जेणेकरून तुम्हाला नंतर नोकरीच्या वेळी किंवा नोकरी घेत असताना पोलीस व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणत्याही डोक्याला मनस्ताप व्हायला नको किंवा कोणताही त्रास व्हायला नको. त्यामुळे त्या सर्व गोष्टींची काळजी घ्या. लोकशाही मार्गाने हे आपलं आंदोलन पुढे जाऊ द्या. आणि हे आंदोलन आता यशस्वी ठरतंय, जसं MPSC एक आंदोलन मागे यशस्वी ठरलं होतं की MPSCच्या राज्यसेवेची मेन्स लेवलची एक्झाम ही 2 वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता तो 2 वर्ष पुढे ढकलण्यात आला आणि MCQ पॅटर्न हा 2 वर्षांसाठी वाढवून देण्यात आलेला होता. मग तशा प्रकारे यशस्वी होतोय का? तलाठी भरतीच्या वेळी तलाठी परीक्षेच्या बाबतीत आक्षेप घेतलेले होते पण ते आंदोलन कसं यशस्वी होऊ शकलं नाही असं म्हणतात. तशा प्रकारे यशस्वी होतोय का काय होतं आता येणारा काळच ठरवेल. पण विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची नक्कीच कोणत्याही दुजाभाव करू नये आणि सरकारने आणि खास करून MPSC यंत्रणेने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरती सकारात्मक विचार करावा आणि याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं जे काही शंका आहे त्याचं निरसन करावं, हीच आपण आशा ठेवूया. आणि जर या संदर्भात तुमचे काही मतं असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू द्या. बाकी इतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी एकाग्र अकॅडमीच्या YouTube चॅनलला भेट द्या. धन्यवाद.